नमस्ते, मी डॉक्टर विनायक गायधनी. ओल्या कचरा जिरवण्यासाठी आम्ही काही ऑप्शन बघत होतो. एस्पेशली बागेमधला कचरा, पालापाचोळा आणि घरामध्ये जमणारा ओला कचरा. त्याच्यासाठी मी पूर्ण इकोव्हिजन यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कशा पद्धतीने ते करायला पाहिजे. ॲक्च्युली छोट्या सेटमध्ये, छोट्या फॉर्ममध्ये करणं शक्य नव्हतं, कारण बागेमध्ये बराच कचरा जमा व्हायचा. तो मला पालापाचोळा सगळा जिरवायचा होता. त्याचं विघटन करून कंपोस्ट खत करायचं होतं. त्यासाठी मग त्यांनी मला ऑप्शन सुचवलं. ते मोठ्या प्रमाणात करण्यासाठी म्हणून ड्रम आणून ती सिस्टीम सगळी बसवून दिली. त्याबरोबर कशा पद्धतीने करायला पाहिजे तेही त्यांनी सगळं समजून सांगितलं. त्याचबरोबर वेळोवेळी व्हिजिट करून त्यांनी कुठे चुकतंय, कुठे बरोबर आहे, काय करायला पाहिजे याचंही मार्गदर्शन केलं. आणि आता जवळजवळ डिसेंबर 2024 पासून मी ओला कचरा बाहेर दिलेलाच नाही. जो काही घरातला ओला कचरा आहे, बागेतला पूर्ण जो काही पालापाचोळा आहे, तो सर्व मी इथे कंपोस्टिंगसाठी जिरवलेला आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कंपोस्ट खत हे तयार झालेलं आहे. पद्धतीने पूर्ण कचरा, बागेतला पालापाचोळा आणि घरातला कचरा जिरवून कंपोस्ट खत तयार केलेलं आहे. तर ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी त्यांचं मार्गदर्शन जरूर घेऊ शकता. आणि ते खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात, खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळे ऑप्शन्स सुचवतात. त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे.